नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण JMC नांदेड 2025 भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात? अशा प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. समापन कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप हे क्रिया पूर्ण झाल्याचा किंवा संपल्याचा अर्थ दर्शविते. यात ऊन प्रत्यय लागून मुख्य क्रियापद येते आणि झाले, गेले, आले, पडले यांसारखे सहाय्यक क्रियापद वापरले जाते जे क्रियेची समाप्ती दर्शविते. काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. त्याचे पुस्तक वाचून झाले म्हणजेच वाचण्याची क्रिया संपली. तिचे जेवण करून झाले, जेवणाची क्रिया संपली. आमचे खेळून झाले, खेळण्याची क्रिया संपली. या प्रयोगात कर्ता तृतीय विभक्तीत असतो. उदाहरणार्थ त्याचे, तिचे, आमचे आणि क्रियापद हे कर्मानुसार बदलते. समास ओळखा. पंचप्राण. पंचप्राण या शब्दाचा समास आहे द्विगु समास. इथे संख्यावाचक शब्द पंच आणि त्याच्या पाठोपाठ येणारा वस्तू नाम प्राण दिला आहे. अशा प्रकारात जेव्हा संख्यावाचक शब्द आणि नाम यांचा समावेश असतो तेव्हा तो द्विगु समास असतो. द्विगु समासात पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. द्विगु समासाची काही महत्वाची उदाहरणे जसे की पंचवटी, 5 वडांचा समूह, नवरात्र, 9 रात्रींचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, चतुर्मास, 4 महिन्यांचा समूह. भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंब याला प्राधान्य म्हणतात. भावे प्रयोगात क्रियापदाचा भाव याला प्राधान्य म्हणतात. भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्राधान्य दिले जात नाही, तर क्रियेच्या भावाला किंवा क्रियापदाच्या अर्थाला प्राधान्य दिले जाते. या प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असते आणि ते कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. उदाहरणार्थ त्याने गावे म्हणजेच गाण्याची क्रिया, तिने हसावे हसण्याची क्रिया, मुलांनी खेळावे खेळण्याची क्रिया, रामाकडून पळाले पळण्याची क्रिया. येथे गावे, हसावे, खेळावे आणि पळावे या क्रियापदांचे रूप कर्ता किंवा कर्म बदलले तरी बदलत नाही, कारण ते क्रियेचा भाव दर्शवितात. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे हजरजबाबी. हजरजबाबी याचा अर्थ जो व्यक्ती कोणत्याही प्रश्नाची किंवा परिस्थितीला त्वरित आणि योग्य प्रतिसाद देतो, म्हणजेच पटकन उत्तर देतो. यामध्ये बुद्धिमत्ता आणि विनोद बुद्धीचाही भाग असतो. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. शब्दप्रभू, ज्याला शब्दांवर प्रभुत्व आहे, जो शब्दाचा उत्तम वापर करतो जसे की कवी, लेखक. वाचाळ. वाचाळ म्हणजे जो खूप बडबड करतो, अनावश्यक बोलतो. तोंडाळ. तोंडाळ व्यक्ती जो नेहमी बोलत राहतो किंवा जास्त बोलतो. अनेकदा याचा वापर नकारात्मक अर्थाने वापरला जातो. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. त्यांची कादंबरी पानिपत, महानायक, झाडाझडती यांच्याबरोबरच पांगिरा देखील प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे पांगिरा ग्रंथातील मुख्य कथेचा नायक संपूर्ण गाव आहे, ज्याभोवती दुष्काळ, शेतकरी, राजकारण आणि सामाजिक बदल यांचे मनाला भिडणारे चित्रण आहे. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. या वाक्यातील क्रियापद आहे लांबली. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्यात लांबली हा शब्द क्रियेचे वर्णन करतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. क्रियापद हे वाक्यातील क्रिया दर्शवणारे मुख्य पद असते. शेती. नाम
विषय यंदा क्रियाविशेषण वेळ दर्शविते. कामे नाम कर्म लांबली क्रियापद क्रिया दर्शविते. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चकुलीने बाहुलीस झोपवले. या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनानुसार बदलत नाही तर ते क्रियेच्या भावाला प्राधान्य देते तेव्हा तो भावे प्रयोग असतो. कर्ता छकुलीने तृतीय विभक्तीत, कर्म बाहुलीस द्वितीय विभक्तीत, क्रियापद झोपवले हे क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. येथे झोपवण्याची क्रिया महत्वाची आहे. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? भारी हा शब्द शब्दाच्या विशेषण या जातींमध्ये येतो. जे शब्द नाम किंवा सर्वनाम याबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांची विशेषणे दर्शवितात त्यांना विशेषण म्हणतात. वाक्यांमध्ये भारी कपड्यांची आणि भारीच आवड या दोन्ही ठिकाणी भारी हा शब्द कपड्यांबद्दल आणि आवडीबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणजेच त्यांचे वैशिष्ट्य दर्शवितो. पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? पानझड हा कविता संग्रह ना.धो. महानोर या लेखकाने लिहिलेला आहे. ना.धो. महानोर हे एक प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक आहेत ज्यांनी त्यांच्या कवितेत जीवनाचे विविध रंग आणि भावनांचे साक्षात्कार दिले आहेत. पानझड या संग्रहात त्यांची उत्कृष्ट कविता वाचकांना भावते आणि त्याच्यातील गूढता व सौंदर्य वाचनात एक विशेष अनुभव देते. त्यांच्या लेखन शैलीत साधेपणा आणि गहरी भावना समाविष्ट आहे. दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे टिंबटिंब होय. दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय होय. उभयान्वयी अव्यय म्हणजे आणि किंवा परंतु यांसारखे शब्द जे वाक्यातील दोन भागांना किंवा वाक्यांना एकत्र जोडतात. त्यामुळे वाक्याची संपूर्णता आणि अर्थ स्पष्ट होते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.